याचं सुद्धा उत्तर यांच्याकडे नाही आणि सांगतायत की मोदींना बघून आम्हाला मत द्या. तर हे जे राज्यामध्ये चाललं आहे आणि विशेष करून कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री 4-4 दिवस मुक्कामाने म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार, छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराची एवढी यांना घृणा काय, एवढं यांना या विचाराची राग काय आहे यांच्या मनात की तो विचार संपवण्याचं काम तर यांच्या डोक्यात आहे काय की विचार संपवण्यासाठी 4-4 दिवस ते काम करत आहेत. किती काय मुख्यमंत्र्यांनी किती लावले त्यामध्ये काही फरक पडणार नाही, आम्हाला पूर्णतः विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही आपल्याला शाहूंचा विचार असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, असे मुख्यमंत्री 40 दिवस थांबले तरी तो विचार मारण्याची ताकद यांच्यामध्ये नाही. कारण महाराजांचा समाजाप्रती असलेला जो दृष्टिकोन एक दानशूरपणा आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं की अनेक संस्थांचे राजे पण ज्या जमिनी जो असतात त्यांना त्याच्या जमिनी त्यांना देण्याचं मालकाने देण्याचं काम राजांनी केलं. विमानतळ असतील, विकासांची यंत्रीच मोठी आहे ज्यांच्यामध्ये दायित्व आहे देण्याचं. अशा महाराजांना लोक नक्कीच आपल्याला 100% विश्वासाने सांगतो की 5 लाख मतांनी निवडून देतील, त्यामध्ये कुठेही शंका घेण्याचं काही कारण नाही. आणि आम्ही जे फिरलो त्यामध्ये सुद्धा ते दिसून आलेलं आहे. तुम्ही कितीही काँग्रेसच्या विरुद्ध बोला, काँग्रेसचा जाहीरनामा हा लोकांच्याकडे पोहोचवण्याचे आमचे स्टार प्रचारक कोण असतील तर ते नरेंद्र मोदी आहे. त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की हे मुस्लिम लीग व्हर्जिन आहे, मुस्लिम लीगला सारखे आमचा जाहीरनामा आहे, त्यामुळे या देशातील जवळपास सर्व सुज्ञ मतदारांनी तो जाहीरनामा वाचलाय की खरंच याच्यामध्ये तो उल्लेख आहे. म्हणजे आमचा प्रचार कोणी केला असेल